नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोयना धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे सांगलीच्या वेशीवर पूर, नागरिक स्थलांतरणाच्या तयारीत. विविध धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सांगलीच्या वेशीवर पुराचं पाणी पोहोचलं असून काकानगर, सूर्यवंशी प्लॉट आदी परिसरातील नागरिकांनी स्थलांतरणाची तयारी केली आहे. आयर्विन पुलाजवळ रविवारी नदीची पाणी पातळी 30 फुटापर्यंत पोहोचली असून आणखी 2 ते 3 फूट पाणी वाढण्याची शक्यता पूर नियंत्रण कक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे. आयर्विन पुलाजवळ रविवारी नदीची पाणी पातळी 30 फुटापर्यंत पोहोचली असून आणखी 2 ते 3 फूट पाणी वाढण्याची शक्यता पूर नियंत्रण कक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी कोयना, चांदोलीसह विविध धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वृद्धी होत आहे. यामुळे नदीत असलेले विविध ठिकाणचे बंधारे पाण्याखाली गेले असून बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक रोखण्यात आली आहे. समडोळी कोथळी हा वारणा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला असून बंधाऱ्यावरून 4 फूट पाणी वाहत आहे, तर नांद्रे ब्रह्मनाळ हा मार्ग बंधाऱ्यावर 6 फूट पाणी असल्याने बंद आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. म्हैसाळ बंधाराही पाण्याखाली गेला आहे. याशिवाय शिराळा तालुक्यातील चिकुर्डे येथील बंधारा या हंगामात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे.